हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, तुम्हाला असे कधी जाणवले का, आपल्या देवघरातील कलशातील नारळ काहीतरी सांगतो आहे, जणू तो शांतपणे आपल्याशी संवाद साधत आहे. जर हो असेल तर आजचा अनुभव तुमच्यासाठीच आहे. भावनिक आणि सूक्ष्म विचारावर आज आपण बोलणार आहोत. देवघरातील कलश आणि त्यावरील नारळ नेमके कोणते संकेत देतो आणि ते संकेत आपल्याला कसे ओळखायचे? भगवंतांना आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये देवघर हे फक्त पूजा करण्याचे ठिकाण नसते. ते घरचे हृदय असते. जिथे श्रद्धा तिथे भाव, विश्वास असतो. जिथे आपल्या कुलदेवतेचा वास असतो. कलश म्हणजे ब्रह्मांडाचे प्रतीक मानलं जातं. त्या कलशात भरलेले पाणी म्हणजे जीवन, शक्ती व आंब्याची पाने म्हणजे पंचमहाभूत, सुपारी म्हणजे स्थैर्य व ठेवलेला नारळ म्हणजे पूर्ण तत्वाचा, शुद्धतेचा प्रतीकाचं नारळ. बाहेरचं कवच हे अहंकार दाखवत आहे आणि आतला शुभ्र पांढरा गर म्हणजे आपली शुद्ध आत्मा. त्यातली पाणी म्हणजे चैतन्य. म्हणून देवघरातील नारळ हा फक्त नारळच नसतो, तर तो ऊर्जा धारण करणारा केंद्रबिंदू असतो. नारळाचे संकेत ओळखण्यासाठी व्यावहारिक पद्धत आणि स्वामी समर्थाचा आधार आता आपण बाहेर बोलूया. व संकेत: नारळ खराब होत नाही, वर्षानुवर्ष तसाच राहतो. हे कुलदेवतेच्या संरक्षणाचे चिन्ह आहे. पण आपण देवघरात शुद्धतेने ठेवलेला तो देवी ऊर्जा शोषतो आणि टिकतो. दुसरा नारळ म्हणजे स्वतःहून फुटतो किंवा तडा जातो. हे संकट टळण्याचे संकेत आहेत. स्वामी महाराज: देव तुझ्या आधीच येतो, तो फक्त विश्वास ठेव. तिसरा नारळाचा म्हणजे प्रत्यक्ष चिन्ह दिसतात, त्रिशूल, स्वस्ती किंवा डोळा. हे सुद्धा दैवी उपायच असतात आणि दैवीच उपस्थित लक्षणं. चौथ्या नारळातून म्हणजे हळूहळू पाणी गळत असतं. हे विसरलेल्या नवसाची आठवण असते. आपण एखादा नवस विसरलाय तर त्याची आठवण करून देण्यासाठी त्या नारळातनं पाणी गळतं. पाचवा नारळ म्हणजे जड वाटतो किंवा हलका वाटतो. जड असेल तर सकारात्मक ऊर्जा आणि हलका असेल तर सावध राहा. आता स्वामी समर्थाच्या शिकवणीने जोडूया. ते म्हणतात, नारळ हे श्रीफळ आहे आणि याची घरात शुद्धता हे पाळणं फार गरजेचं आहे. ते फोडू नका जोपर्यंत मन सांगत नाही. एकदा एक भक्ताला मोठं कर्ज होतं. नारळ फुटला आणि लगेच पैसा आला. दुसऱ्या भक्तीला नारळावर स्वामींचं रूप दिसलं आणि घरात शांती आली. हे सर्व संकेत शास्त्रात सांगितले आहेत. भक्तांनो, रोज नारळाकडे पाहत राहा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं जप करा. हे जप नारळाला चार्ज करेल आणि स्पष्ट संकेत देईल. जर नारळ हा आपल्याला म्हणजे कसा हलकासा वाटला तर घर स्वच्छ करा, दान द्या. असे केले तर संरक्षण कवच मजबूत होईल आणि हे संकेत आपल्याला म्हणजे वाईट संकेतापासून आपले दुर्लक्ष केले जाईल. ऊर्जा कमी होते म्हणून जागरूक राहा. स्वामी समर्थाच्या कृपेने तुमचे घर नेहमी सुरक्षित राहील. अनेक घरांमध्ये असा असा अनुभव आलेला आहे की तो नारळ साधारण नारळासारखा राहत नाही. तो वेगळाच दिसतो. तो खराब होत नाही, काळा पडत नाही. तर घाबरू नका. मी आहे अशी भावना दाटून येते मनामध्ये. हा कुलदेवतेच्या संरक्षणाचा संकेत असतो. नारळावर तडा जाणे म्हणजे त्याने आपल्या घरावरचे संकट स्वतःवर घेतलेले असते. अशा वेळी भीती न बाळगता आपण देवाचा म्हणजे नामस्मरण करावे व देवाला त्रास देण्यासाठी येत नाही, तर त्रास दूर करण्यासाठी येतो. जिथे देवाचा वास असतो तिथेच नकारात्मक टिकत नाही. अशा वेळी आपण सायंकाळी देवघरात समोर बसून उभे राहायचे आणि शांत मनाने नामस्मरण करायचे व नम्रता ठेवायची. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामस्मरण करायचे आणि स्वामी समर्थ महाराज सांगायचे, देव दूर शोधू नकोस, तो आधीच तुझ्या घरात आलेला आहे. फक्त विश्वास ठेव. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं सतत नामस्मरण तुम्ही घरात ठेवा. म्हणजे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि एक आपल्या संरक्षण ऊर्जेचं कवच तयार होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.